होय, मी जेलमध्ये बेसन भाकरीच खाल्ली, पण मी जे खातो ते माझ्या कष्टाचंच खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी खात नाही. सरसकट कुणबी दाखले देणं बंद झालं पाहिजे. आमदारांना गावबंदी, नेत्यांना गावबंदी. महाराष्ट्र तुम्हाला 7/12वर लिहून दिलाय का रे? ही वक्तव्य आहेत मंत्री छगन भुजबळ यांची. आज जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात झालेल्या ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांवर आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर अगदी जहऱ्या शब्दात टीका केली. एकीकडे मराठा आरक्षणासाठी 2 वेळा उपोषण केल्यानंतर सरकारला अल्टिमेटम देत जरांगे पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेत. लाखोंच्या सभा घेतायत. दुसरीकडे मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण नको म्हणून ओबीसी समाजही आक्रमक झालाय. ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद महाराष्ट्रात विकोपाला गेलाय. अशा परिस्थितीत जिथं मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवात झाली त्याच तालुक्यात झालेल्या ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात नेमकं काय घडलं? मेळाव्याला नेमके कोणते नेते उपस्थित होते आणि पडळकर ते भुजबळ या नेत्यांची भाषणं काय काय झाली? जरांगेंवर त्यांनी काय टीका केली? त्याचा नेमका राजकीय अर्थ काय? या सगळ्या गोष्टी या व्हिडिओतनं समजून घेऊयात. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण देऊ नये, जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मागण्यांसाठी अंबडला आज ओबीसींची एल्गार सभा पार पडली. जवळपास 100 एकरांवर झालेल्या या सभेला राज्यभरातनं ओबीसी समाज लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहिलेला. जरांगेंच्या सभेसारखीच या सभेसाठी सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. मग त्यामध्ये पार्किंग असेल, पिण्याचं पाणी, खाण्याची याची सुद्धा व्यवस्था होती. या सभेसाठी जे मोठमोठाले पोस्टर्स लावण्यात आलेले त्यावरती मुख्यतः छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, त्याच पद्धतीने गोपीचंद पडळकर यांचे मोठे फोटो लावण्यात आले होते. मात्र पंकजा मुंडे या मेळाव्याला उपस्थित राहिल्या नाहीत. त्यामागचं नेमकं कारण समजू शकलेलं नाहीये. परंतु छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर आणि आशिष देशमुख या ओबीसी नेत्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली. या एल्गार मेळाव्यात जी भाषणं झाली त्यामध्ये गोपीचंद पडळकरांनी छगन भुजबळ यांचं तोंड भरून कौतुक केलं. त्याची सगळीकडे चर्चा झाल्याचं पाहायला मिळतंय. सगळे ओबीसींचे बछडे आज एकत्र आलेत. आपण अशी डरकाळी फोडू की ओबीसींच्या आरक्षणाविरोधात बोलणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप झाला पाहिजे. ओबीसींचा ढाण्या वाघ छगन भुजबळांचं मला विशेष अभिनंदन करायचंय. ओबीसी समाज जागा करण्याचं काम भुजबळांनी केलंय. वाघ म्हातारा झाला म्हणून डरकाळी फोडायचं सोडत नाही असं म्हणत महात्मा फुलेंचा मंत्र तंतोतंत पाळण्याचं काम छगन भुजबळांनी केलंय. अशा शब्दात पडळकरांनी भुजबळांचं कौतुक केलं. इतकंच नाही तर महाराष्ट्रातली 5 कोटी धनगर जनता ही भुजबळांच्या सोबत आहे अशा शब्दात धनगरांच्या पाठिंब्याचा शब्द त्यांनी भुजबळांना दिलाय. तसेच मराठा समाजाची वाताहत कोणी केली? मराठा समाजाचा विरोधक कोण आहे? ओबीसी मराठ्यांचा शत्रू नाहीये तर मराठा समाजातले नेतेच या समाजाचे शत्रू आहेत. या शब्दांमध्ये भुजबळांसमोर शरद पवारांचं नाव न घेता पडळकरांनी पवारांवरती निशाणा साधला. थोडक्यात राज्यभर मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला असताना छगन भुजबळांनी ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण नको ही जी भूमिका घेतली त्या भूमिकेला पडळकरांनी आज बिनशर्त पाठिंबा देत एक प्रकारे भुजबळांच्या पाठीमागे भाजपचा ब्रेन असण्याच्या शक्यतेला आणखीनच हवा दिल्याचं पाहायला मिळालंय. आजच्या मेळाव्यातलं दुसरं महत्त्वाचं भाषण ठरलं ते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं. विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा सत्तेत असलेल्या छगन भुजबळ यांचं कौतुक करत ते ओबीसींचा बुलंद आवाज असल्याचा उल्लेख केलाय. इतकंच नाही तर राज्यामध्ये आज पिवळं वादळ आलंय. आम्हाला कुणी धमकी दिली तर आम्ही आमच्या पदापेक्षा आमच्या समाजासाठी लढू असं म्हणत लहान भावाच्या ताटातलं काढण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी मराठा समाजाला दिलाय. तसेच एकदा जातनिहाय जनगणना करून टाका आणि मग तुम्हाला कळेल की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी असं म्हणत ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला वाटा मिळू देणार नाही हीच आपली ठामपणे मागणी असल्याचं आज वडेट्टीवारांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन आणि उपोषण अगदी चालू झाल्यापासूनच सातत्याने ओबीसींची बाजू मांडणारे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सुद्धा मनोज जरांगेंनी सभा घेतली म्हणून आरक्षण मिळत नाही अशा शब्दांमध्ये जरांगेंना सुनावल्याचं पाहायला मिळालं. तर मराठा समाजाचे 160 आमदार पाडण्याची ताकद ही ओबीसी समाजात असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी सरकारला दिलाय. या मेळाव्याला उपस्थित असणारं आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर. आजच्या एल्गार मेळाव्यात ओबीसींचा पक्ष काढा असं म्हणत त्यांनी भुजबळांनी यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती सुद्धा केल्याचं पाहायला मिळालं. यानंतर या मेळाव्यातलं सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं भाषण ठरलं ते छगन भुजबळ यांचं. छगन भुजबळ हे आता महाराष्ट्राचे 1 नंबरचे ओबीसी नेते झालेत हे त्यांच्या आजच्या भाषणावरून आणि त्यांना मिळालेल्या सपोर्टवरून स्पष्ट झालंय.
थेटपणे मनोज जरांगेंना आणि मराठा समाजाला अंगावर घेण्याची त्यांची भूमिका आजही त्यांनी कायम ठेवली आहे. मनोज जरांगेंना ओबीसी आरक्षणाबद्दल काहीच माहिती नाहीये. अगदी आंबेडकरांपासून ते मंडल आयोगापर्यंत ओबीसींना आरक्षण कसं मिळालं याचा लेखाजोखा आज भुजबळांनी मांडला. तसेच आरक्षण काय हे आधी समजून घे असा सल्ला सुद्धा त्यांनी जरांगेंना दिल्याचं पाहायला मिळालं. मी तुझ्यासारखा सासऱ्याच्या घरी खात नाही अशा शब्दांमध्ये त्यांनी जरांगेंवर निशाणा साधला. मराठा तरुणांना उद्देशून त्यांनी दगडाला शेंदूर लावून तुम्ही कोणाला देव करताय याला काहीही कळत नाही असं म्हणत जरांगेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्हही उपस्थित केलं. इतकंच नाही तर मनोज जरांगे पाटील हे पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठी हल्ल्यानंतर घरी जाऊन झोपले होते असा खळबळजनक खुलासा सुद्धा भुजबळांनी आज ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात केला. पोलिसांवर लाठीचार्ज केल्यानंतर हे शूर सरदार घरात जाऊन पडले होते. त्यानंतर राजेश टोपे, रोहित पवार यांनी जरांगेंना पुन्हा उपोषणाच्या स्टेजवर आणून बसवलं आणि शरद पवारांना त्यांची भेट घ्यायला लावली असं म्हणत जरांगेंच्या आंदोलनापाठीमागं शरद पवारांचा हात असल्याचं वक्तव्य छगन भुजबळांनी केलंय. तसेच आमदारांची घरं जाळण्यामागे सुद्धा षडयंत्र होतं असा दावा भुजबळांनी केलाय. जरांगेंचं उपोषण सोडवायला महाराजांपासून ते न्यायमूर्ती मंत्री आले होते. सरकारच्या या शिष्टाईवरती टीका करताना अरे तो 5वी सुद्धा शिकलेला नाही रे अशा शब्दात त्यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधलाय. तसंच याद राख, तू माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नको. आमदारांना गावबंदी, नेत्यांना गावबंदी. महाराष्ट्र तुम्हाला 7/12वर लिहून दिलाय का? जशास तसं उत्तर द्यावं लागेल. आम्ही ओबीसी, दलित, मुस्लिम सगळे एकवटू, पण दादागिरी खपून घेणार नाही. मागे हटायचं नाही, घाबरायचं नाही अशा शब्दात आज भुजबळांनी जरांगेंना निशाण्यावर घेतलेलं पाहायला मिळालंय. थोडक्यात आज झालेल्या ओबीसींच्या एल्गार मेळाव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा थेटपणे मराठा विरुद्ध ओबीसी या बॅनर खाली मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ हा सामना चालू झालाय. पक्ष विसरून आज अनेक ओबीसी नेते मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण द्यायचं नाही या एका विचारातनं एका मंचावर एकत्र आले. छगन भुजबळ ही आजपर्यंत जरांगेंवर टीका करतच होते, पण आज त्यांनी जरांगेंच्या आंदोलनामागे राजकारण असून त्यांच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित केलेत. आपल्या टीकेची धार अधिकच तीव्र केली आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष महाराष्ट्रात अधिकच पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. आज झालेल्या ओबीसींच्या एल्गार मेळाव्याबाबत छगन भुजबळांनी त्यासोबतच इतर ओबीसी नेत्यांनी जरांगेंवर आणि मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या टीकेवरती तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.